dance, dance, dance. Dance, dance, dance. Dance, dance, dance. आता तोडून बंधन सारे dance, dance, dance. चल घे तुझे सारे dance, dance, dance. हृदयाचा तू पकडून ठेका dance, dance, dance. ते आता उधळून सारे फिर केलं ठेक्यावर दुनिया सारी तुझ्या चलनाच तुफानी जरा dance, dance. मिळणार नाही पुन्हा कधी असा मौका चल यार come on let's dance, dance, dance. Dance Maharashtra 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 dance. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात आपल्या 16 डान्सिंग स्टारचं. स्वागत करूयात मास्टर्सचं. मास्टर देवेंद्र आणि त्यांचे दमदार मास्टर सोनिया आणि त्यांचे 6 कलाकार. मास्टर स्वरूप आणि त्यांचे शिलेदार. आणि आता स्वागत करूया आपल्या लाडक्या आवडत्या खूबसूरत ग्रँड मास्टर उर्मिला मातोंडकर यांचं. नमस्कार. बघितलात ना आमच्या रॉकिंग 16 स्टार्सचा ओपनिंग परफॉर्मन्स कसा वाटला? मजा आली ना? पण ह्या हॉट सीटवर बसून दरवेळी हे असं मजा आणि एकदम आनंद आनंद असं शक्य नसतं. कारण का जेव्हा जेव्हा ह्यांची अग्निपरीक्षा असते ना तेव्हा आम्हा सगळ्यांना इथे आमची पण अग्निपरीक्षा असल्यासारखी वाटते. पण आता करणार काय? जशी जशी स्पर्धा पुढे जात जाईल तसं तसं हे काम खूप जिकरीचं होत जाणार आहे. कारण जर हा मानाचा जरी पटका बरोबर मस्तकावर जायचा असेल तर श्रम हे तर अपरिहार्य आहेत. पण म्हटलं आहे ना, जरी जाहले श्रम तरी होऊ नये भ्रम. या संत वचनाला अगदी पुरेपूर लक्षात ठेवून मी कुठल्याही भ्रमात राहणार नाही आहे. आणि मी सगळ्यांना असं सांगेन की आपण कुठल्याच भ्रमात न राहता प्रत्येक एक परफॉर्मन्स फक्त एन्जॉय करायचा. निर्णय वगैरे नंतर बघू. काय सिद्धार्थ, तुला काय वाटतं? एकदम एकदम बरोबर आहे. ओके, मग होऊन जाऊ देत. क्या बात है. थँक्यू. थँक्स अ लॉट ग्रँड मास्टर. कालच्या एपिसोडमध्ये झालेल्या परफॉर्मन्सच्या आधारावर आज तिन्ही टीमचे मास्टर्स आपापल्या टीममधील एक मुलगा आणि एक मुलीला डान्सच्या अग्निपरीक्षेसाठी नामांकित करतील. या 6 स्पर्धकांना आपलं सर्व कौशल्य पणाला लावून ग्रँड मास्टरच्या अपेक्षांची उंची गाठावी लागणार आहे. तरच त्यांचं पाऊल मानाच्या जरी पटक्याच्या दिशेने पडेल. जे स्पर्धक यात कमी पडतील त्या स्पर्धकाचं हा मानाचा जरी पटका मिळवण्याचं स्वप्न अपूर्ण राहील. सुरुवात करूयात आपण नामांकनाला. सिद्धार्थ अमृता कुठे? नॉट डन. हे बघा, असं झालंय की मी तिला फोन लावला होता. ओके, जेन्युअनली फोन लावला होता. ती उचलत नाही आहेत. ग्रँड मास्टर तुम्ही सांगा आता, माझी काही चूक आहे? मी लावला की नाही फोन? ते तू केलंच सगळं, पण मला वाटतं तू त्यांना आता खरं कारण सांगूनच टाक. अच्छा, डायरेक्टली सांगून टाकू? तर काय करणार? कारण आता नाहीतरी आपल्याला बघ, आपल्याला किती काम आहे आणि त्याच्यामध्ये जर असे मास्टर स्वरूप सारखे सारखे अपसेट असतील, सारखं सारखं त्यांचं चित्त विचलित होणार असेल, अरे बापरे. तर आता काय करणार? नाही, माझं म्हणणं एवढंच होतं की इकडे सगळे कंटेस्टंट्स आहेत, सगळे उत्कंठेने लोक आहेत. बसले आहेत आणि सगळेजण हो ना. सांगूनच टाकतो मी. तर घडलंय असं की म्हणजे आता या आपल्या 16 डान्सिंग स्टार्सचे परफॉर्मन्स अमृताने पाहिले. ती घाबरली. म्हणून मला असं वाटतंय की ती प्रॅक्टिस करत असेल. कळतंय ना? कारण मला प्रॅक्टिसची काही गरज नाही. माझा डान्स तर अप्रतिमच. यू आर अबाव इट ऑल माय डिअर. नाहीतर काय. अगदी त्याआधी आपण आपल्या नामांकनाला सुरुवात करूया. चालेल? अगदी होऊन जाऊ दे. सगळ्यात पहिल्यांदा आपण स्वागत करूयात मास्टर देवेंद्रच्या दमदारचं. के दिल का करार लूटने हमारे है यूपी बिहार लूटने. मर्दानी राजा मर्दानी दानी मर्दानी राजा. मास्टर देवेंद्र,
मी गेल्या आपल्या एपिसोडमध्ये सांगितलं होतं की आपण टेन्शन घ्यायचं नाही आहे, राईट? सुमित, चॉकलेट बॉय, स्माइल, येस, कम हेड, येस. आणि ऋतुजा, कीप स्माइलिंग. कारण की दोघांचाही डुएटच्या बाबतीत आणि ट्रायच्या बाबतीत थोडंसं आपण कुठेतरी जो परफॉर्मन्स होता तो थोडासा मला माझ्या अपेक्षेप्रमाणे थोडासा कमी होता. बट आपल्याला ही कॉम्पिटिशन पुढे जिंकायची आहे आणि ते जिंकण्यासाठी मी तुम्हाला एक पाऊल पुढे ढकलतो आहे की तुम्ही एक एक पावलं वरती चढत जा. असं पायरी चढत 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 तिथे जायचं आहे आपल्याला. ओके, सो तुमच्या पुढच्या प्रवासाला तुम्हाला बेस्ट ऑफ लक. थँक्स अलॉट मास्टर देवेंद्र. उरलेल्या तिघाही जणांना विनंती करतो की तुमचा प्रवास असाच सुरू राहणार आहे तर तुम्ही तुमच्या जागा घ्या. आणि सुमेध, ऋतुजा, तुम्ही दोघंही तुमच्या पुढच्या परफॉर्मन्ससाठी बॅक स्टेजला तयारी करा प्लीज. सुरुवात करूयात आपण आपल्या आजच्या एपिसोडला. नामांकनं जाहीर झाली आहेत. डान्सच्या अग्निपरीक्षेतला पहिला सोलो परफॉर्मन्स सादर होतोय. वयाच्या 10व्या वर्षापासून ती डान्स शिकते. तिच्या संपूर्ण कुटुंबाचा तिला सपोर्ट आहे, पण आता वेळ आहे तिला स्वतःवर विश्वास ठेवण्याची. तो विश्वासच तिला या डान्सच्या अग्निपरीक्षेतून सुखरूप घेऊन जाईल. येत आहे देवेंद्रची दमदार पुण्याची ऋतुजा. ऋतुजा, एक छोटीशी टिप. डोंट लूज द आय कॉन्टॅक्ट. प्रेक्षकांना आपल्या नजरेने खिळवून ठेव. जे काय करशील डोळ्यात डोळे घालून कर प्रेक्षकांच्या, सदैव, आताही आणि नेहमीच. माझ्या अनेक अनेक शुभेच्छा. ऋतुजा, बेस्ट ऑफ लक. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. क्या बात आहे. ऋतुजा, मला एक सांगायचं वाटतंय की तू उत्तम डान्सर आहेच, बरोबर? पण मला आत्ताच कळलंय की तू टेन्शन मध्ये असल्यावर फारच अप्रतिम नसतेस ग. हा, थँक्यू. आणि मला सांग, तू पहिल्यांदाच डान्सची अग्निपरीक्षा देतेस, कसं वाटतंय तुला? आधी मला खूप टेन्शन आलेलं, पण मला या गोष्टीचा खूप आनंद होतोय की मला आज अख्ख्या महाराष्ट्रासमोर पहिल्यांदा माझा सोलो डान्स दाखवण्याची संधी मिळाली आहे. आणि आता ते मला कळेल की मी त्या अग्निपरीक्षेवर कितपत खरी उतरली आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण वळूयात आपल्या मास्टर्सकडे. मास्टर स्वरूप, ऋतुजा, तू असं नाचली की हाच माझा लास्ट चान्स आहे आणि मी दाखवते मी काय करते.
दॅट वॉज युअर स्पिरिट अँड ॲटिट्यूड. आय लव्ह दॅट. थँक्यू थँक्यू. तुझ बिन मोहे में गरवा लगाओ. यू वर एक्सप्रेसिंग ॲज इफ यू आर ॲक्च्युली सिंगिंग फॉर समवन. इट केम आउट व्हेरी वेल. व्हेरी नाईस ऋतुजा. कॉंग्रॅट्स. थँक्यू थँक्यू. मास्टर देवेंद्रचं पहिले मी अभिनंदन करेन की खूप छान कोरिओग्राफ केलं आहे. तुझ्यात खूप जास्त ऊर्जा आहे ऋतुजा. पण 2-3च गोष्टी सांगते. एकतर तू ह्या नायिका केलीस तू आत्ता. तुझ्यात म्युझिक आलं की नाचण्याची इतकी उर्मी आहे की तू विसरून गेलीस म्युझिक पार्टमध्ये की तू विरहिणी करतेस. तुझ्या चेहऱ्यावर खूप जास्त हसू आलं. म्हणजे नाहीच आहे, ह्या विरहिणीला अपेक्षितच नाही आहे ते. पण मला असं वाटतं की ह्या अग्निपरीक्षेला उतरताना तू एक्झॅक्टली त्याच्या उलटी स्टाईल घेतलीस. हे एक धाडस आहेच, पण त्यामुळे झालं असं की मुद्रांमध्ये अराल मुद्रा ही कथ्थकची बेसिक मुद्रा आहे जी मला कुठेच नाही दिसली. खूप वेळा अलपद्म येत होती. अलपद्म ही भरतनाट्यमची आहे आणि अराल तर ते खूप जास्त मिसिंग होतं. चक्रा मारताना टोजवर कधीच क्लासिकलमध्ये चक्रा मारत नाहीत. कथ्थकमध्ये त्या पूर्ण पाय टेकवूनच मारायला पाहिजेत. त्या खूप वेळा होत्या. ह्या टेक्निकल चुका मला डोळेझाक करता येत नाही आहेत. थँक्स अ लॉट मास्टर सोनिया. थँक्स अ लॉट. आता आपण वळूया तुमचे टीम मास्टर मास्टर देवेंद्र. ऋतुजा, ज्या स्टाईलला आपण रिप्रेझेंट केलं आहे आता, आपण एक वेगळा प्रयत्न तुझ्या स्टाईलमध्ये आपण थोडं कथ्थक बेस पकडून सेमी क्लासिकल असा बास ठेवला होता. कारण की ज्या करेक्शन्स आणि ज्या चुका मास्टर्सनी सांगितल्या त्या डेफिनेटली प्युअर क्लासिकल डान्सर्सच्या दृष्टीने त्यांनी एक्झॅक्टली सांगितल्या आहेत. पण परफॉर्मन्सच्या दृष्टीने तू छान प्रयत्न केला आहे. जे ऑन स्टेज परफॉर्मन्स जो दिला आहेस तो आय एम टोटली हॅपी विथ दॅट. सो बेस्ट ऑफ लक तुझ्या पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी. ओके, थँक्यू. कीप इट अप. ऋतुजा काय होतंय? वेडी असं नको करूस. अगं तू खूप छान नाचतेस. मी तुला तू एक लेवलला आहेसच ऋतुजा. पण मी हे सांगितलं नाही ना तर मला म्हणजे मला असं वाटेल मी खोटं बोलले तुझ्याशी. मी एक गुरु म्हणून मला हे सांगितलं पाहिजे. नाही तर मग त्याच चुकीच्या रस्त्यावर आपण चालत राहू ना. बाकी काही नाही. खूप छान नाचलीस तू ऋतुजा, प्रश्नच नाही. आणि मला असं वाटतंय की मास्टर सोनियानी ज्या खऱ्या रिॲक्शन्स तुला दिल्या तर त्या खऱ्या रिॲक्शन्स तू पॉझिटिव्हली घ्याव्यास. येस, आणि अगदी, ते please. डिटेल तुला दुसरीकडे कुठेच मिळणार नाही. कारण की ह्याच गोष्टी शिकायला आलोय आपण इथे ऋतुजा. Definitely. राईट. सो टेक इट पॉझिटिव्हली. आणि तुला काळजी करायची काही गरज नाही बरं का. हे बघ, काही झालं ना तरी आपल्या ग्रँड मास्टर आपल्यावरती प्रेम करतात. नक्की ना ग्रँड मास्टर? अगदी प्रश्नच कोणी नाही. बाळ रडत असेल अगदी अगदी. आणि ऋतुजा, ज्या गोष्टी तुला मास्टर सोनियानी सांगितल्या त्या अतिशय डिटेलमध्ये बघितल्यावरती टेक्निकल दिसणाऱ्या गोष्टी होत्या. पण मला जी तुझी विरहिणी दिसली ती मला अशी दिसली की दुःख पण 2 प्रकारची असतात. एक प्रकारचं सळणारं टोचणारं अंतर्मुख करणारं दुःख असतं आणि एक बाहेर येणारं ज्वालामुखीसारखं उफाडून येणारं दुःख असतं. मला तुझी विरहिणी तशी वाटली. त्यामुळे मला एकंदरीत जर हा परफॉर्मन्स बघितला तर हे जे त्यांनी टेक्निकल डिटेल्स तुला ऑलरेडी सांगितलेले आहेत, पण मला हा अगदी एक अतिशय सुंदर, ग्रेसफुल आणि पूर्ण असा परफॉर्मन्स वाटला. आणि ह्या स्टेजला येऊन अशा अग्निपरीक्षेच्या स्टेपला उभं राहून असा परफॉर्मन्स देणं खरंच खूप कठीण असतं. आणि इतकी स्ट्रेंथ दाखवणं ह्याला पण खूप खूप मोठं धैर्य लागतं आणि ते तू आज दाखवलेस. त्यामुळे तुला रडायची गरज नाही आहे. आज तुला मानाने ताठ तिथे राहायची गरज आहे आणि हे विचार करायची गरज आहे की हो, मला खूप शिकायचं आहे पण आय हॅव डन माय बेस्ट. यू रिअली डिड. व्हेरी व्हेरी नाईस. आय लाईक्ड इट. थँक्स अ लॉट ग्रँड मास्टर. थँक्स अ लॉट. ॲक्च्युली मला एक सोनिया मॅमला रिक्वेस्ट करायची आहे. माझी एकच इच्छा आहे की प्लीज मॅम तुम्ही स्टेजवर येऊन माझ्याबरोबर काही 2 स्टेप केल्या विथ एक्सप्रेशन्स तर मला खूप जास्त आनंद होईल. क्या बात है मास्टर सोनिया. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या ऋतुजा आणि मास्टर सोनियासाठी.
क्या बात है हो माय गॉड माय गॉड मास्टर सोनिया मला ऑनेस्टली हे सांगावंसं वाटतंय जेव्हा मी आत्ता तुम्हाला या स्टेजवरती डान्स करताना पाहिलं तेव्हा इथे उपस्थित असलेले सगळे आम्ही सगळेच्या सगळे अग्निपरीक्षेत असल्यासारखं आम्हाला वाटायला लागलं. ऋतुजा आय गेस आता तुला कळलं असेल मास्टर नाही, सोनिया आता काय मी सांगत होत्या ते. रडूही शकत नाही आणि मी बोलूही शकत नाही मी स्पीचलेस झाली सिरियसली. पहिल्यांदा तुमचा परफॉर्मन्स या मंचावरती बघायला मिळाला. ग्रँड मास्टर जे मी मगाशी तिला तिच्या परफॉर्मन्सच्या आधी पण सांगितलं ते दुसऱ्याच लेवलला नेऊन मास्टर सोनियाने तिला दाखवलं. म्हणजे डान्सवरच्या त्यांची जी मक्तेदारी आहे त्याच्यावर कोणीच काही बोलू शकत नाही. त्या हात आणि त्याचे त्या मुवमेंट्स आणि ते असे बघतच राहावेसे वाटतात. पण त्या पहिल्याच ह्याच्यामध्ये जे डोळ्यांनी कॅप्चरच केलं ना त्याच्यानंतर डोळेच इकडे तिकडे जाऊ शकत नाहीत. सुपर सोनिया मास्टर सोनिया यू आर टू गुड मॅन. मी काय बोलू. Master Sonia, that was a chatang, fatang, sizzling performance. मास्टर सोनिया चकदे फट्टे सुपर. एक मला आत्ता असं सांगावंसं वाटतंय की जर मी आत्ता मास्टर सोनिया असतो आणि या परफॉर्मन्सला काही कमेंट द्यायची असती तर मी म्हणालो असतो ए तू मस्त आहेस ग आवडलीस तू मला. क्या बात आहे वा वा थँक्यू थँक्यू थँक्स. पहिल्या आठवड्यात परफॉर्मन्स ऑफ द डे मिळवणारा बरं का आणि लगेच दुसऱ्या आठवड्यात डान्सची अग्निपरीक्षा. व्हेरी बॅड. येत आहे देवेंद्रचा दमदार पुण्याचा चॉकलेट बॉय सुमेध. सुमेध ऑल द बेस्ट. सुमेध चाल. एकदम रॉकिंग. स्वरूप सर खरंच शॉक लागला. What a shocking performance. शॉक लागला असं तू म्हणालास ना पण तुझ्या या परफॉर्मन्समुळे आम्हा सगळ्यांना शॉक लागलाय. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. थँक्यू. हो 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 हो. सगळ्यात पहिल्यांदा मला सुमेधला विचारायचं आहे की पहिल्या आठवड्यात परफॉर्मन्स ऑफ द डे आणि आज डान्सची अग्निपरीक्षा कसं वाटतंय. मला फक्त स्वतःला प्रूव्ह करायचं होतं. मला असं नाही आहे की मला पुढे जायचं आहे यांना हरवून त्यांना हरवून. मला स्वतःला प्रूव्ह करायचं आहे मी काय करू शकतो. नेक्स्ट टाइम मला नवीन काहीतरी दाखवायचं आहे बस. क्या बात है. Very good, Sumit. Very good. व्हॉट अ कॉन्फिडन्स.
आणि मला एक कळत नाहीये सध्या हा काय एक नवीन ट्रेंड आहे हा. म्हणजे जायचं ग्रँड मास्टरकडे हृदय फेकायचं हे फेकायचं ते फेकायचं मग आपल्याला वाहवाही मिळते नाही का आम्ही पण असं काहीतरी करू शकत नाही रा सिद्धार्थ अशी अनेक हृदय झेलून झालेली आहेत त्यामुळे त्या हृदय फेकण्यावर नाही ते हृदय कसं फेकलं गेलंय त्याच्या डिटेलिंग वरती रिॲक्शन्स मिळतात माझ्या मते ह्यानंतर तू आता मास्टर्सकडे वळायला हरकत नाही नक्कीच इथे तर असं झाल्यानंतर मी लगेच वळतोय मास्टर्सकडे. मास्टर स्वरूप परफॉर्मन्स कसा वाटला? अरे सुमेध बद्दल काय म्हणायचं म्हणजे तो काही क्षणासाठी आम्ही विसरलो की आम्ही अग्निपरीक्षा करायला बसलोय आम्ही इकडे. कारण ही सो एंटरटेनिंग, ही सो पॅशनेट. आणि तो जसं सांगितलं की मला इकडे प्रूव्ह करायचं आहे. सुमेध एक सांगतो तुला की तू जे करतो ना डान्स स्टाईल, आय डाऊट एनीवन एल्स कॅन डू इट लाईक यू. थँक्यू सर. इट वॉज अ प्युअर एंटरटेनिंग परफॉर्मन्स, इलेक्ट्रिफाईंग परफॉर्मन्स. शॉक लागला आणि झटँग फटँग सिझलिंग परफॉर्मन्स. वा 3 cheers मी माझ्या भाषेत म्हणते नीट ऐकायचं आधीच ओरडायचं नाही. क्रांत तकडे तकाकडे धिकडे तकाकडे दहा, क्रांत तकडे तकाकडे धिकडे तकाकडे दहा, क्रांत तकडे तकाकडे धिकडे तकाकडे दहा. अदा अदा. माय गॉड. म्हणजे यांनी जो परफॉर्मन्स केला तो उत्तम आहेच आहे पण कान तिकडे इकडे नको. राहू दे माईक परत तिकडे जाऊ दे असं हरकत नाही. तबला तोड परफॉर्मन्स आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. थँक्यू मॅम. मास्टर देवेंद्र परफॉर्मन्स दमदार वाटला की नाही? 100% तू जे काय केलंयस अमेझिंग, चकदे फट्टे एकदम. अरे सर थँक्यू. वा. सुपर सुमेध, सुपर. थँक्स अ लॉट मास्टर देवेंद्र. ग्रँड मास्टर, हाऊ वॉज इट? दिस डान्स वॉज जस्ट मॅजिक. थँक्यू. आय डेफिनेटली थिंक की आपल्या या आयडिया डान्स महाराष्ट्र डान्सचा तू एक खूप खूप मोठा स्टार आहेस आणि त्याच्याकरता तुला 1 नाही 2 नाही 3 थँक्यू मॅम. फारच सुंदर. काहीतरी हे सगळं यंत्राचा वास येतोय. कसला वास येतोय कधीपासून? मॅम जरा मी मगासपासून हातवारे करायचा हो पण मला प्रयत्न करतो. कळत नाही तू कोणाकडे काय सांगायचा प्रयत्न करतोयस? मी हेच सांगायचा प्रयत्न करतो. हेच अच्छा ओ मित्रा तू माझ्याकडे बोट दाखवतोयस हां बरोबर? कुठून हवा तू तुझे सॉक्स का खिशात घेऊन फिरतोय सिद्धार्थ? आणि त्याला एवढी प्रचंड घाण येते ते दूर कर आधी. ओके पण हे कोणाचे माहिती आहेत? नाही ते त्याचेच आहेत. मिस्टर कॅन यू प्लीज? नाही एक मिनिट काय चालवलंय काय तुम्ही या मंचावर? साधारणपणे 1760 सालापासून यांनी सॉक्स धुतलेले नाहीयेत. अरे बाप रे काय म्हणतोस काय? हा जो दमदार आहे याचे सॉक्स मी 5 मिनिटासाठी माझ्या रूम मध्ये घेऊन गेलो कारण खूप डास झाले होते माझ्या रूम मध्ये बरं का. तर 5 मिनिटं मी माझ्या रूम मध्ये याचे सॉक्स घेऊन गेलो. डास गेले पळून. मला खूप आनंद झाला पण दुःखही झालं कारण मलाही पळावं लागलं. मलाही नाही थांबता आलं तिकडे 2 मिनिट सुद्धा. तर मला असं वाटतंय की जेव्हा केव्हा हा खूप मोठा होईल खूप प्रगती करेल तेव्हा आपण सगळ्यांनी कॉन्ट्रीब्युशन काढून याच्यासाठी ह्याला गोल्डन सॉक्स नाही तर खरे सॉक्स आणि एक साबण जरूर देऊ. नक्की नक्की नक्की. त्यामुळे आजच्या त्याच्या या परफॉर्मन्सने त्याने हे सुद्धा कमावलेले आहे. इन शॉर्ट सुमितचा आजचा परफॉर्मन्स एकदम सॉक्सी परफॉर्मन्स एकदम होता. सॉक्सी अँड सोपे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सुमित साठी. थँक्यू सुमित. आणि आता मंचावर बोलवत आहे मास्टर स्वरूप यांच्या शिलेदारांना. जो भेजी थी दुआ वो जाके मास्टर स्वरूप 5 शिलेदार तुमच्या समोर उभे आहेत. या 5 पैकी 2 जणांना नामांकित करावं लागेल. ते कोण आहेत? माझ्याकडे काही असं चॉईस नाही की कोण कमी आहे कोण जास्त आहे.
कारण आमचं ट्रायोचं परफॉर्मन्स आउटस्टँडिंग होतं. तर आम्हाला इकडे बसून खूपच बारीकप्रमाणे बघावं लागतं. आणि माझं पहिलं नॉमिनेशन आहे प्रतीक. दुसरं नाव आहे नॉमिनेशनमध्ये धनश्री. आपल्याला माहीत आहे शिल्लेदार म्हणजे कसं असतात. तर नॉमिनेशनमध्ये जायचं आणि फाईट करून परत यायचं. ठीक आहे. थँक्स अ लॉट मास्टर स्वरूप. मी उरलेल्या तिन्ही स्पर्धकांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या जागा घ्याव्यात. आणि तुम्ही दोघं, तुम्हाला तुमच्या परफॉर्मन्ससाठी वाट बघावी लागेल. तुर्तास तुम्ही त्या लाल सोफ्यावर जाऊन बसा. ती एक ट्रेन डान्सर नाही आहे बरं का, पण तिचा ठाम विश्वास आहे की ज्याच्यामध्ये टॅलेंट असतं ना त्याला कोणी नाही अडवू शकत, कोणी नाही थांबवू शकत. मग डान्सची अग्निपरीक्षा कशी काय थांबवू शकेल? येत आहे स्वरूपची शिलेदार, कल्याणची धनश्री. वा ननो. काय धन्नो, एकदम भन्नाट ड्रेस घालून आली आहेस. आता तो परफॉर्मन्स सुद्धा भन्नाट ड्रेस नुसार भन्नाट. ऑल द बेस्ट. थँक्यू. नाव बाबूराव सांगळेकर. निगरानी के किडनैप कर दिए. धक्का नहीं लगेगा तो और क्या लगेगा? अरे देवा, बाप रे, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात, जोरदार. धन्नो, मला आता तुझा एंटायर परफॉर्मन्स बघून खूप भीती वाटायला लागली. म्हणजे आधी मला वाटायचं की अरे ही किती गोड मुलगी आहे, ही काहीच करणार नाही. पण आता मला असं वाटतंय की जरा आपले कान, नाक सगळं असं सांभाळून वगैरे, कधी कानाखाली पडेल काही कळणार नाही. आता आपण डायरेक्टली वळूयात आपल्या मास्टर्सकडे. मास्टर देवेंद्र. धनश्री, तुझ्या धनश्रीसारखा एकदम सुपर धक्का होता. एकदम थँक्यू. अमेझिंग अमेझिंग. खूप छान एंटरटेनमेंट केलंस तू. मला खूप आवडलाय, खूप आवडलाय. थँक्यू सो मच. व्हेरी गुड. थँक्यू. मास्टर सोनिया. धनश्री, तुझ्यात अभिनय कौशल्य आहे ते दिसलं तुझ्या नृत्यामध्ये. आणि जे गाणं म्हणतंय ते चेहऱ्यावर दिसलं पाहिजे. आणि त्यात तू 100% उतरलीस, प्रश्नच नाही. मला अजून तुझ्याकडनं काहीतरी जास्त बघण्याची अपेक्षा होती. पण तरीही तू जे सगळं इंटरॅक्ट केलंस लोकांशी आणि जी धमाल आणलीस त्यालाही एक वेगळं अभिनय कौशल्य लागतं. आणि त्याच्यासाठी 100 मार्क. थँक्यू. थँक्स अ लॉट मास्टर सोनिया, थँक्स अ लॉट. मास्टर स्वरूप. जेव्हा धनश्री सिलेक्ट झाली टीमला, तसं जे आम्ही ऑडिशन बघितलं होतं, मला धनश्रीचं स्ट्रेंथ माहिती नव्हतं. शी वॉज जस्ट अ फ्री स्टाईल डान्सर. फर्स्ट राऊंड आपण ब्रॉडवे जॅझ बघितलं आणि त्या दिवशी तिची ॲक्टिंग केली स्टेजवरती.
दॅट वॉज सुपिरियर. तर आम्ही त्याच्यावर कॅपिटलाइज करून एक ॲक्ट तयार केलं की तिचं ॲक्टिंग आणि सॉन्गचं जे सिलेक्शन आहे दॅट शुड बी मोर एक्सप्रेसिव्ह. आय थिंक शी इज अ वर्सटाईल डान्सर, शी इज बिकमिंग. ती एक वर्सटाईल फॉर्म ऑफ डान्सर निघून येते. दॅट इज हर अचीवमेंट, दॅट इज हर विक्ट्री. छान होतं, एंटरटेनमेंट होतं. धनश्री, ऑल द बेस्ट. कॉम्पिटिशन खूप टफ आहे. गुड लक फॉर द नेक्स्ट स्टेप. धनश्री, थँक्स अ लॉट मास्टर स्वरूप, थँक्स अ लॉट. ग्रँड मास्टर, माझी गती कल्याणची लवंगी मिरची. छान छान धन्नो. खरंच मी म्हटलेलं निकलपडी आहे तेरी. आणि झपाट्याने प्रगती करायचं तुझा ध्यास आहे तो दिसतोय या मंचावरती. फार ट्रेंड डान्सर नसताना इतक्या ट्रेंड डान्सर्समध्ये आपली जागा टिकवून ठेवणं खूप खूप कठीण असणार. आणि त्याचा जो तू हा ध्यास घेतलायस त्याचं रिफ्लेक्शन तुझ्या ह्या परफॉर्मन्समध्ये सुद्धा होतं. पण मला अप्रतिम वाटला तुझा आजचा परफॉर्मन्स. पॉवर पॅक्ड, फुल्ली एंटरटेनिंग, फुल ऑन 100%. गुड फन, ग्रेट. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट ग्रँड मास्टर, थँक्स अ लॉट. मागच्या आठवड्यात त्याची मैत्रीण डान्सची अग्निपरीक्षा पार नाही करू शकली. आज त्याला त्याच्या मैत्रिणीसाठी आणि स्वतःसाठी ही अग्निपरीक्षा पार करावीच लागणार आहे. येत आहे स्वरूपचा शिलेदार, मुंबईचा प्रतीक. प्रतीक, ऑल द बेस्ट माय डिअर, ऑल द बेस्ट. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात या परफॉर्मन्ससाठी. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. प्रतीक, मी तुला सांगतो, मी जेव्हा तुझा परफॉर्मन्स बघत होतो तेव्हा तुझा तो डान्स बघूनच मला दम लागला. मी विचार करतोय की हा हे सगळं कसं करतोय स्टेजवरती, असे हात कसे हलवतोय, स्प्लिट कशी मारतोय, हे तुला कसं जमतंय सगळं? हा सिद्धार्थ, हा एकच दिवस शिलेदारांच्या हॉलवर ये, हा. स्वरूपचं सगळं करून टाकणार. नक्की? नक्की. वा, क्या बात आहे. आता आपण वळूयात आपल्या मास्टर्स कडे. त्यांचं काय म्हणणं या परफॉर्मन्स बद्दल. मास्टर देवेंद्र. प्रतीक, तुझी बॉडी लँग्वेज ज्या कंटेम्पररी स्टाईलमध्ये तू जे करतोस इट्स अमेझिंग. तुझ्या ओव्हरऑल सॉन्ग रिॲक्शनमध्ये तू इन्व्हॉल्वच होतास आणि एकदम चकदे फटे. क्या बात है. मास्टर सोनिया. तू लक्ष नको देऊस कोण आपल्याकडे बघतंय, कोण आपल्याला जज करतंय, काय वाटतंय समोरच्याला. ते तंतोतंत मला आज दिसलं की कोण मला बघतंय, मला कोणी जज करणार आहे का, मी पुढे जाईन का. आत्ता मला या गोष्टीचा आनंद घ्यायचा आहे आणि तो तू घेतलास. थँक्यू सो मच. अप्रतिम रे प्रतीक. आणि ते जे पाय आणि हाताने जे नाही म्हणलास आणि
आमच्या कथ्थकमध्ये गोपीकृष्ण शैली काही चक्रा मारतो आम्ही. तुझ्या भाषेत तू त्याच्या चक्रा मारल्यास ना खाली, मला दाखव ना एकदा परत. स्प्लिट स्पिन्स. ओहो ओहो. रियाजाशिवाय आणि साधनेशिवाय हे शक्य नाही आणि ती तू करतोयस. तुझं मनपूर्वक अभिनंदन. थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. खूप छान. रिअली मीन्स अ लॉट. थँक्यू मॅम. मास्टर स्वरूप, मस्त मस्त केलं प्रतीक. आय वॉज लॉस्ट विथ युअर परफॉर्मन्स. आणि एक कॉम्पिटिशन एवढं टफ आहे की एकतर्फेने एवढं इलेक्ट्रिफाईंग परफॉर्मन्स, सुमेध, आलेख आणि एक स्मूथ सटल परफॉर्मन्स, तर आमच्यासाठी तर आणि ग्रँड मास्टरसाठी एक अग्निपरीक्षा वाढतच चाललं आहे आता. बट कॉंग्रॅट्स प्रतीक, यू आर ब्युटिफुल. यू डिड इट सुपरबली प्रतीक. थँक्यू सो Brilliant. मच. थँक्यू. थँक्स अ लॉट मास्टर्स, थँक्स अ लॉट. ग्रँड मास्टर, परफॉर्मन्स आणि ते गाणं एकमेकांमध्ये एकरंग झालेलं की असं वाटत होतं की तू गाण्याला फॉलो करतोयस का गाणं तुला फॉलो करते का, हे कुठे सुरू होते आणि हे कुठे संपते आणि आम्हाला हे कुठे घेऊन जाते. म्हणजे इट वॉज अ व्हिज्युअल ट्रीट. आणि ते स्ट्रेचेसमधनं फक्त आणि त्याच्यातनं येत नाही रे, ते आतूनच यावं लागतं. अत्युच्च कोटीचा तू परफॉर्मन्स दिलास. माझ्याकडे शब्दच नाही आहेत. म्हणजे थँक्यू मॅम. आणि मास्टर स्वरूप, ऑनेस्टली यू हॅव रिअली टेकन हिज टॅलेंट टू अनदर लेवल. माझा असा ऊर अभिमानाने भरून आलाय. मला असं वाटतं महाराष्ट्रातली प्रत्येक एक व्यक्ती जी तुला आज बघते किंवा रिपीट टेलिकास्टमध्ये बघेल आणि नाही तर शेवटी यूट्यूबवरती तरी बघेलच. यू आर वन ऑफ अ काइंड. फॅन्टॅस्टिक. क्या बात है. एक मिनिट. मला प्रतीकबद्दल अतिशय एक कंप्लेंट आहे खूप मोठी. अच्छा, तो मला खूप टॉर्चर करतो असं, त्याने ते टॉर्चर डोक्याच्या वर गेलंय. हो, आणि आता मी ठरवलं की ते कंप्लेंट मी तुमच्यासमोर मांडावी. प्रत्येक कोणाला टॉर्चर करत असेल याच्यामध्ये विश्वास. सांगते मी तुम्ही ऐका. तो मला सारखी जाडी बोलतो. मान्य आहे मी जाडी आहे, ठीक आहे. तो म्हणतो की धनुष्य किती खातेस तू, सारखं माझं ताट घेऊन पळतो तो जेवताना आणि मला खाऊन देत नाही, भात खेचून घेतो माझा. ठीक आहे, मान्य आहे मी जाडी, पण तो बघा केवढा काडी आहे तो. ग्रँड मास्टर, मी हा नाही, काडी माझं होण्याचा. असं म्हणणं की त्यांनी खावं आणि मला सुद्धा खाऊ द्यावं. अगर मी हिला खायला देतो ना मॅम, तर मला सिद्धार्थ, काही तुला उरणार काय नाहीये. हॅलो एक मिनिट, जरा थांब एक मिनिट. प्रतीक, सिद्धार्थ, हां. आय एम रिअली सॉरी सिद्धार्थ, पण मला हे करणं भाग आहे. मला बघायचं आहे की फिटनेस वाईज कोण बारीक आणि जाडं असं मला बघायचं आहे. दोघांनी जरा डिप्स मारून दाखवा बघू. बघूनच कळत असेल ना साधारणपणे. सिद्ध करून दाखव सिद्धार्थ. चला. डिप्स मारायचं. काय 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 अरे बापरे. लेडीज अँड जेंटलमन, स्त्री पुरुष आणि बालकांनो, मी इथे मध्ये उभी राहून ह्यांच्याकरता शुद्ध मराठीमध्ये मोजणी करणार आणि हे दोघे जण माझ्याकरता आणि तुमच्याकरता आणि धनोच्या डोळ्यांकरता डेप्स मारणार आहेत. Come on! सिद्धार्थ, तुला हे करणं भागच आहे आता. नाही, मी मास्टर स्वरूप, मी आता खरंच अमृताला मिस करतो. ती असती तर वाचवलं असतं तिने मला. बोललो मी. हरकत नाही. चला. चला. शिल्लेदार जसं दिसतात तसे नसतात. जा. पण माझ्यासाठी सिद्धार्थच जास्त स्ट्रॉंग मला वाटतं. अरे बेस्ट. सिद्धार्थ, नेक्स्ट डू इट धनु बरोबर. नक्की नक्की नक्की. दादा, तर आपण बोलूया मास्टर सोनियाच्या 6 कलाकारांना. मास्टर सोनिया आणि त्यांचे कलाकार. मास्टर सोनिया. मी
नॉमिनेट तर करीन, पण माझा आत्ता खरंच कंठ दाटून येतोय, कारण फारच इमोशनल आहे हे सगळं. आणि इतकं कुटुंब झालं ना आता आमचं सिद्धार्थ. म्हणजे ग्रँडमास्टर, मला असं वाटतं की म्हणजे कुटुंबातली एखादी जरी व्यक्ती नसेल तरी ते कठीण होऊन जातं. तरी सुद्धा नियम आहे आणि कोणाला तरी मला नॉमिनेट करायला लागणार आहे. मीरा, तू खूप चांगली नाचतेस, तुला माहिती आहे, पण आय एम शुअर जशी तू परत आलीस तशी आत्ताही परतच येणार आहेस. आलेख, आय लव्ह यू. पण जाम वाईट वाटतंय मला, पण आपण त्याचा पॉझिटिव्हली विचार करूया की जमके करा आणि पुन्हा आपलं कुटुंब तितकंच तसंच राहील याची जबाबदारी तुमच्यावर आहे. मी उरलेल्या 4ही परफॉर्मन्सना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या जागा घ्याव्यात. तुमचा प्रवास असाच पुढे चालू राहणार आहे. आणि आलेख आणि मीरा, तुम्हाला तुमच्या परफॉर्मन्ससाठी थोडी वाट बघावी लागणार आहे, त्यामुळे तुम्ही त्या लाल सोफ्यावर जाऊन बसू शकता. मला असं वाटतं सिद्धार्थ, पुढचे अनेक मंगळवार ही अशीच जड अंतकरणाची संध्याकाळ आपल्या सगळ्यांना भोगावी लागणार आणि आपल्यामुळे आपल्या ऑडियन्सेसना पण भोगावी लागणार. नक्कीच. पण मी सगळ्यांना आठवण करून देऊ इच्छिते की हा इथे आयडिया डान्स महाराष्ट्र डान्सचा मंच म्हणजे नाचाचा एक खूप मोठा जल्लोषाचा मंच आहे. त्यामुळे आपण ते स्पिरिट ड्रॉप व्हायला देऊया नको. सर्वप्रथम तर आज जे सगळेजण सेफ आहेत, ज्यांनी खूप जिकिरीने आपली पोझिशन आज सेफ केली आहे, त्या सगळ्यांना माझं खूप खूप अभिनंदन. त्यामुळे सगळ्यांनी स्माइल ॲट इट. आणि ऑल यू 6, पेला अर्धा भरला आहे का अर्धा सरला आहे ते तुम्ही ठरवा. ऑल द व्हेरी बेस्ट गाईज, गो फॉर इट. मी तुम्हाला सांगतो, याचे पाय आणि याचं हृदय कधीच एका जागेवर टिकत नाही. वाहत्या वाऱ्यासारखं असतं ते. हा दिलफेक आशिक ही अग्नी परीक्षा पार करू शकेल का? येत आहे सोनियाचा कलाकार, नागपूरचा स्मार्ट आलेख. आलेख, तू गेल्या वेळी पण बहार आणलेलीस आणि आज पण बहार आण तुझ्या परफॉर्मन्सने. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. मस्त कर. स्मार्ट आलेख. स्मार्ट आलेख. बचना ए हसीनो, लो मैं आ गया, ए बचना ए हसीनो, लो मैं माइंड ब्लोइंग परफॉर्मन्स. आलेख, ही जी तू आता लाईन मारली आहेस ती बरोबर आखली आहे का नाही
हे आपण आपल्या मास्टर्सना विचारूया. चालेल? चालेल. नक्की? नक्की. मास्टर देवेंद्र. अलेख, येस सर. खूप व्हायब्रेशन होतं स्टेजवर तुझ्या परफॉर्मन्समध्ये. मला फक्त तू तिकडनं आल्यानंतर ते तुझं स्टेप जर्नी होता, मला असं वाटलं की तिकडे तुझा तू टाईम घालवलास असं वाटलं मला. पण तुझ्या डान्सच्या बाबतीत, तुझ्या एक्सप्रेशनच्या बाबतीत यू आर ऑलवेज रॉक. सुपर आले. थँक्यू सर. व्हेरी गुड. मास्टर स्वरूप. स्मार्ट अलेक. तुझं पॉपिंग जेव्हा येतं ना, यू आर व्हेरी स्ट्रॉंग इन पॉपिंग. व्हेरी नाईस. एंटायर परफॉर्मन्स वॉज माझ्यासाठी खूप एंटरटेनिंग होतं. एक ॲडवाईस आहे तुझ्यासाठी, वेन इट कम्स टू हाऊस, टॉप रॉक, हिपहॉप, तिकडे थोडा प्रॉब्लेम आहे. ते प्रॉब्लेम तुला रेक्टिफाय करावा लागेल पुढच्या जर्नीमध्ये, कारण ते वीक पॉईंट बनून तुझ्यावरती येणार नाही तर. येस सर. ठीक आहे. अदरवाईज यू आर अ व्हेरी नाईस परफॉर्मर अँड वर्क ऑन दिस अँड ऑल द बेस्ट. थँक्यू सर. आणि आता आपण वळूया तुमच्या टीम मास्टरकडे. मास्टर सोनिया. मास्टर स्वरूपनी सांगितल्याप्रमाणे मला खूप आवडेल तू ह्या टेक्निक्सवर विचार केलास तर. आणि आपण ते अखंड रिहर्सलमध्ये बोलत असतो. ही तीक्ष्ण नजरा आहेत आणि त्याबरोबर तिथे ती चूक दिसतेच. त्याच्यावर तू काम कर. पण तू आलेख मजा आणतोस आणि मला आवडला परफॉर्मन्स परत एकदा. थँक्यू मॅम. क्या बात है, क्या बात है. काहीच नाही करू शकत मी, मला आवडलाच. सगळ्या मास्टर्स कडनं उत्तम कमेंट्स मिळालेले आहेत, त्यामुळे सगळे मास्टर्स म्हणत असतील आता अलेक निरंजन. बरोबर ना? बरोबर ना? आता आपण वळूयात आपल्या ग्रँड मास्टरकडे. ग्रँड मास्टर. अलेख, मला पण तुझा परफॉर्मन्स अतिशय आवडला. येस, मास्टर स्वरूप बरोबर बोलले की काही काही ठिकाणी जर अजून रिफाईंड मुवमेंट्स आल्या तर त्या मुवमेंट्स अजून खुलून येतील. पण इन शॉर्ट मला तुझा परफॉर्मन्स फार फार फारच आवडला. अप्रतिम, सुंदर. यू रॉक्ड इट. फार छान. क्या बात आहे. थँक्स अ लॉट ग्रँड मास्टर. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात अलेक्ससाठी. थँक्यू. थँक्यू. डान्सच्या अग्निपरीक्षेतील 5 परफॉर्मन्सेस झालेत. आता उरलाय तो एक शेवटचा परफॉर्मन्स. परवापर्यंत तिला फक्त तिच्या आईचा पाठिंबा होता. काल तिला तिच्या वडिलांचाही पाठिंबा मिळाला. आई वडिलांचा भक्कम आधार असलेल्या या स्पर्धकाला अग्निपरीक्षा जिंकणं अवघड नाहीये. येत आहे सोनियाची कलाकार, पुण्याची मीरा. ऑल द बेस्ट मीरा. एकदम रॉकिंग परफॉर्मन्स. ऑल द बेस्ट. मस्त कर. गोरी गोरी
क्या बात है, वा 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 वा, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. मीरा, मला एक सांग, तू मागच्या आठवड्यात अग्निपरीक्षेसाठी सज्ज होतीस, परफॉर्म केलंस आणि परत आलीस आज पुन्हा अग्निपरीक्षेसाठी. कसं वाटतंय तुला? मला एवढंच वाटतं की जेवढे जास्त परफॉर्मन्स मला इथे करायला मिळतील तेवढं माझ्यासाठी जास्त चांगलं आहे. आणि मी सोनिया मॅमना थँक्यू म्हणेन की मला ते एवढं परफॉर्म करायला देतात सोलो माझे परफॉर्मन्सेस. सो थँक्यू व्हेरी मच. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, जोरदार. आता आपण वळूयात आपल्या मास्टर्सकडे. मास्टर स्वरूप, मीरा, अनेक मिश्रण होतं पूर्ण परफॉर्मन्समध्ये बाहुली आणि तर एक प्रॉब्लेम मला वाटला बिकॉज फॉर मी मीरा इज इलेक्ट्रिफाईंग, मीरा इज एनर्जी. मी तुला ऑडिशनपासून बघून आलो आहे. आज कुठेतरी मला तुझ्या परफॉर्मन्समध्ये एक डिस्कनेक्ट मला वाटलं. म्हणजे एक काहीतरी आय एक्सपेक्ट मोर फ्रॉम यू, दॅट्स इट. बट नाईस युअर एक्सप्रेशन्स, द वे यू प्लेड, ते छान वाटलं. ऑल द बेस्ट मीरा. थँक्यू सर. थँक्स लॉट मास्टर स्वरूप, थँक्स लॉट. मास्टर देवेंद्र. मीरा, मास्टर स्वरूप म्हणाले तसंच, फक्त मला सुरुवात तुझी जी डान्सिंग डॉल आणि मग लहान छोटी मुलगी आणि मग थोडंसं यवनात येऊन आणि मग तू त्या प्रेमामध्ये पडून लगेच तारुण्यामध्ये गेल्यानंतर आता तू लेक लाडकी सून बनून जातेस. ह्या सुरुवातीच्या 2 इंटरॅक्शन खूप छान आवडल्या मला, तुझं छोटी डॉल आणि मग लहान मुलगी. त्याच्यानंतर खूप चेंज ओव्हरमध्ये तू कुठेतरी थोडीशी लॉस्ट वाटलीस. बट तुझ्या पुढच्या प्रवासासाठी बेस्ट ऑफ लक. थँक्यू. ओके. थँक्यू. मास्टर सोनिया. मला ह्या परफॉर्मन्सविषयी 1-2 गोष्टी सांगायला आवडतील डेफिनेटली. की मी जेव्हा डान्स क्लासमध्ये माझ्या शिकवते मुलींना, तेव्हा हा बदल मी जो बघते ना मुलींच्यात, तो मला फार अमेज करतो. म्हणजे मला असं वाटतं की 5 वर्षाची मुलगी असते ती वेगळं एक्सप्रेस करते. तोच गदभाव जेव्हा 15 वर्षाच्या मुलीला मी शिकवते ती वेगळा करायला लागते. मुलीच्या आयुष्यामध्ये जे जे हे चांगले प्रसंग येतात त्या प्रत्येक प्रसंगाने जेव्हा ती आई होते, जेव्हा तिचे एक्सप्रेशन बदलत जातात आणि ते मला फार त्याचा मोह होतो आणि ते इथे कुठेतरी मी दाखवण्याचा प्रयत्न केला. जसं मास्टर देवेंद्र म्हणाले तसं की लॉस्ट होती थोडीशी मीरा, मलाही असं वाटलं. पण तिचा कॉन्फिडन्स कमी पडतो हाच तिचा प्रॉब्लेम आहे. पण तरीही मीरा, मी पुन्हा म्हणेन की हा वेगळा प्रयत्न आपण केला होता आणि तू चांगला प्रयत्न केलास. थँक्यू मॅम. थँक्स अ लॉट मास्टर सोनिया. ग्रँड मास्टर, कसं वाटलं परफॉर्मन्स? परत एकदा मला असंच वाटतं की मीराने जे काय केलं ते फार सुंदर केलं. पण मला असं वाटलं की कुठेतरी हा आशयच इतका मोठा आहे की तो एवढ्याशा परफॉर्मन्समध्ये एकत्रित करणं आणि लोकांच्या समोर आणणं खूप कठीण आहे. त्यामुळे तो लॉस्ट वाटला. तुझा हा प्रयत्न तितकाच सुंदर होता, ग्रेसफुल होता आणि उत्तम होता. थँक्यू ऑल द ग्रँड व्हेरी मास्टर. बेस्ट. थँक्यू व्हेरी मच. थँक्स अ लॉट ग्रँड मास्टर. मीरा, तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी तुला खूप 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 शुभेच्छा. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात मीरासाठी. थँक्यू. डान्सच्या अग्निपरीक्षेतील सर्व स्पर्धकांचे परफॉर्मन्सेस झालेत. मी 6 स्पर्धकांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावे. आता ती वेळ आली आहे ज्या वेळेची आपण खरं तर कधीच वाट बघत नाही. ती वेळ कधीच येऊ नये असं आपल्याला सारखं वाटत असतं, पण हे सगळं घडणं अपरिहार्य आहे. आज या मंचावरून आपल्याला एक मुलगा आणि एक मुलगी सोडून जाणार आहे. मी ग्रँड मास्टरना विचारतो, ग्रँड मास्टर, तुमचा निर्णय तयार आहे? आज खरोखरच धर्मसंकट आल्यासारखं वाटतंय आणि मी सांगूच शकत नाही की किती किती कठीण होतं आहे माझ्याकरता दरवेळी हे काम करणं. मी त्याच वेळेची वाट बघते जेव्हा मी माझ्यावरची ही जबाबदारी आपल्या मायबाप प्रेक्षकांवरती सोपवू शकते. पण तोपर्यंत ही धुरा मला व्हायची आहे आणि मी खूप खूप प्रयत्न करते सर्वतोपरी की ह्या स्टेजचं, या मंचाचं, आपल्या सर्वांचं आणि ह्यांचं स्पिरिट, त्यांच्या नाचाचं स्पिरिट आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचं स्पिरिट कुठेही खाली पडू नये. त्यामुळे मी एवढंच सांगू इच्छिते, आज ज्यांची कोणाची नावं ह्याच्यातनं येतील त्यांचा फक्त
आज करता प्रवास थांबलाय असं म्हणता येईल. सिद्धार्थ, सगळ्यात पहिल्यांदा मुलांपैकी ज्या मुलाचं स्वप्न आज पूर्ण होऊ शकणार नाही, त्या मुलाचं नाव आहे त्या मुलाचं नाव आहे आलेख. प्रतीक, सुमित, तुमचा प्रवास असाच पुढे चालू राहणार आहे. मुलीचं स्वप्न आज पूर्ण होऊ शकणार नाही, त्या मुलीचं नाव आहे आज या मंचावरचा प्रवास ज्या मुलीसाठी इथेच संपतो, त्या मुलीचं नाव आहे मीरा. थँक्यू व्हेरी मच. आलेख, आलेख, मी तुझ्यावर खूप जळतोय, तुला माहितीये. मी तुला असं कधीच नाही बघू शकत. चल. आलेख, आलेख, अरे या मंचावरचा हा सफर थांबला म्हणून तू काही नाचात थांबला नाहीयेस. तू लाखात एक आहेस. तू आमचा रॉकस्टार आहेस आणि नेहमी नेहमी राहशील. जाऊन स्वतःचा वेगळाच
बेंचमार्क निर्माण करेल ह्याची हमी मी तुम्हाला देते. तेव्हा पाहायला विसरू नका, आमच्या सोबतीला पुढच्या सोमवारी हजर व्हा. आयडिया डान्स महाराष्ट्र डान्सच्या ह्या मंचावरती महाराष्ट्राच्या पहिल्या डान्सिंग सुपरस्टारच्या शोधात